श्रावण सुरू झाला की नेहमीच आपण व्हेज खाऊन कंटाळतो किंवा वरण भात डाळ भात म्हणा हे खाऊन कंटाळतो. मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बनवायला अगदी सोपी आणि मेन म्हणजे फटाफट अशी बनणारी ही रेसिपी आहे. आणि ही अशी आहे ना, युनिक अशी ही गोवन रेसिपी आहे. खायला खरंच खूप मस्त लागतं. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, ही रोज आपण जर डाळ भात किंवा वरण भात किंवा कुठला आमटी भात खाऊन कंटाळा असाल ना, तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि भेंडीचं आपण ना नेहमीच भाजी किंवा भेंडी फ्राय, भेंडी मसाला हा नेहमीच बनवतो. पण एकदा भेंडी करी बनवून नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बनवायला अगदी सोपी आहे आणि फटाफट अशी बनते आणि खायला तर एवढी टेम्पटिंग अशी लागते ना, खूपच मस्त लागते. तर नक्की ही रेसिपी पूर्ण बघा आणि नक्की घरी बनवून ट्राय करा, तुम्हाला देखील आवडेल. माझी तर ही फेवरेट आहे भेंडी करी, खायला खूपच मस्त लागते. चला मग आजची रेसिपी आपण स्टार्ट करूया. त्यासाठी मी 1 वाटी ओलं खोबरं घेतले, एक 5-6 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, अर्धा कांदा, 1 टोमॅटो, 1 चमचा धने, 1 चमचा जिरं घ्यायचं आहे आणि ते सुक्या मिरच्या आपण वापरलेल्या आहेत. हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं. वाटताना अगदी बारीक असं वाटायचं आहे. सगळं साहित्य मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. कांदा भाजायची गरज नाही, नाही कुठलंही वाटण भाजण्याची ते गरज नाही आहे. खूप छान अशी बनते ही आणि फटाफट अशी बनते. गरम गरम भातासोबत ही भेंडी करी खायला खूपच मस्त लागते. भेंडीची भाजी, भेंडी फ्राय हे खाऊन जर कंटाळा असतात ना, तर ही भेंडीची रेसिपी नक्की ट्राय करा. वाटताना थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची, साधारणतः अर्धा चमचा. त्यानंतर पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं. फोडणीसाठी आपल्याला इथे लागणार आहे उभा चिरलेला 1 कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि 5-6 इथे भेंडी इथे तुम्ही कमी जास्त वापरू शकता. त्यानंतर काय, कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करायचं, राई जिरं घालायचं आहे किंवा फक्त राई घालायचं. मला इथे जिरं फोडणीला ह्या आमटीमध्ये किंवा भेंडीच्या कढीमध्ये आवडत नाही म्हणून मी घातलं नाही. स्किप करू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. राई व्यवस्थित तेलामध्ये तडतडली की त्यानंतर आपल्याला इथे जे आपण कांदा चिरून घेतलेला उभा असा हलक्या हाताने चोडून मोकळा करून आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर इथे मी थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. हे सगळं आपल्याला कांदा अगदी म्हणजे लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कांदा म्हणजे अगदी जास्त भाजायचं नाही आहे. पण शेवटी बोलतो ना आपण, जेवण करताना थोडंसं लक्ष इकडे तिकडे झाला म्हणजे नजर घटी आणि दुर्घटना होते ना, ती अशी होते. माझं थोडंसं इथे कांदा जळला गेला आहे, त्यामुळे असो ते थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर मी 1 इथे टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो कांदा अगदी म्हणजे जास्त फ्राय नाही करायचं, थोडंसं क्रंची असं ठेवायचं आहे. हे बघा हलकंसं इथे मी परतून घेतलेलं आहे, म्हणजे पूर्ण कांदा टोमॅटो स्मॅश नाही करायचं. हलकंसं मऊशीर असा झाला ना की त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये इथे मी 5-6 भेंडी घेतलेले आहे. भेंडीचे असे 2 तुकडे करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर भेंडी कमी जास्त पाहिजे तर तुम्ही करू शकता. पण 1 वाटी खोबऱ्याच्या वाटणासाठी 5-7 भेंडी इनफ आहे. व्यवस्थित 1 मिनिटासाठी मी हे तेलामध्ये परतून घेतलेले आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटोसोबत परतून घेतलेले आहे. जास्त वेळ इथे आपल्याला भेंडी तेलामध्ये परतवायची गरज नाही आहे. म्हणजे एक बोलतात ना की भेंडी थोडीशी तेलामध्ये परतवली ना की खूप छान लागते. त्यानंतर आपण इथे जे वाटण तयार केलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे. वाटण वाटताना लक्षात ठेवायचं अगदी म्हणजे बारीक असं हे वाटण, फाईन असं हे वाटून घ्यायचं आहे, जाडसर असं नाही. व्यवस्थित हे आपण जे वाटण घालून मिक्स करून सगळं घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना 1 मिनटं असं हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे, म्हणजे थोडंसं ह्याला तेल रिलीज होतं. त्यानंतर जास्त वेळ आपल्याला नाही घ्यायचं आहे. मग इथे ना गरजेनुसार इथे पाणी घालायचं आहे. मी इथे साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर भेंडी कढी थोडीशी पातळ अशी खायला आवडते किंवा भातासोबत कुठलीही आमटी अशी पातळ असे रस्सादार आवडते तर थोडंसं पाणी जास्त घालू शकता. हे बघा किती फटाफट आपली इथे भेंडीची कढी होत आहे किंवा भेंडीचा रस्सा म्हणा, जे काही तुम्ही इथे गोव्याला तरी भेंडीची कढी असंच बोलतात. खूप छान लागते आणि नक्कीच बनवा, तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी. त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. एखादं इथे कोकम घातलं तरी हरकत नाही किंवा स्किप करू शकता, कारण कसं भेंडी असते थोडीशी चिकट असते, त्यामुळे कोकम घातलं ना तर खूप टेस्ट छान येते.
आणि हे बघा किती मस्त असं एक 5-10 मिनटं शिजल्यावर आपली भेंडी कढी इथे रेडी झालेली आहे. खायला खरंच खूप मस्त लागते. त्यानंतर वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि हे बघा किती मस्त आणि फटाफट अशी आपली ही भेंडी कढी झालेली आहे. अगदी 10 मिनिटात होते. आणि नेहमीचा वरण भात खाऊन जर कंटाळा असेल, कारण श्रावणमध्ये आपण नेहमीच व्हेज बनवतो, त्यामुळे रोजचा वरण भात किंवा डाळ भात खाऊन कंटाळा असत ना, तर भातासोबत ही भेंडीचा रस्सा नक्कीच बनवा. भेंडीचा रस्सा एवढा मस्त लागतो ना. ही भेंडी करायला पण म्हणजे भेंडीची भाजी हे ते आपण नेहमीच करतो, पण ही भेंडीची आमटी जर तुम्ही बनवली ना तर खूपच मस्त लागेल. आणि तुम्हाला जर आजची रेसिपी जर ही भेंडी कढी आवडली असेल ना तर नक्की घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजची ही भेंडी कढी आवडली की नाही. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा किती टेक्स्चर छान आलेलं आहे. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.